हॅलो फ्रेंड्स, मागच्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन बघितलं ह्यूमन सर्क्युलेटरी सिस्टीमचं. त्यात आपण बघितलं की ह्यूमन सर्क्युलेटरी सिस्टीम कशापासून बनलेली आहे, किती पार्टमध्ये डिवाइड होते आणि ह्युमन्समध्ये कोणती सर्क्युलेटरी सिस्टीम सापडते. इन शॉर्टमध्ये आपण बघितलं सिंगल आणि डबल सर्क्युलेशन बद्दल. तर आता आपण बघणार आहोत इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट. ओके, यात आपण बघणार आहोत की नेमकं हे मानवी हृदय आतमधून कसं दिसतं. तर तुमच्या समोर इथे मी एक डायग्राम काढलेली आहे, याला म्हणतात सेक्शन. आपण हार्टला कट केलेलं आहे. हार्ट उभं कट केल्यानंतर ना हे काही पार्ट्स याच्यामध्ये दिसतात. आता तुम्ही जर का इथे नीट बघितलं तर हा हार्टचा वरचा पार्ट आहे जो की ब्रॉड आहे. ह्या पार्टला म्हणतात बेस. आणि हा जो ट्रायंग्युलर पार्ट आहे जो की थोडासा कोनिकल दिसतोय, कोन सारखा दिसतोय, याला म्हणतात अपेक्स. मग लक्षात ठेवायचंय, हा जो वरचा पार्ट आहे ब्रॉड तो झाला बेस आणि हा जो खालचा पार्ट आहे कोनिकल हा झाला अपेक्स. अशा पद्धतीने हार्टचं बाहेरून स्ट्रक्चर दिसून येतं. आता बघा, आपण याला कट केलेलं आहे. कट केल्यानंतर इथे काही चेंबर्स दिसत आहेत, कंपार्टमेंट दिसत आहेत, है ना. यांना म्हणतात हार्ट चेंबर्स, जे की आपल्यामध्ये आहेत 4 चेंबर्स आहेत. तर मी इथे लिहून ठेवलेलं आहे की कोणामध्ये नेमकं किती चेंबर्स सापडतात. तर बघा, फिशेस मध्ये 2 चेंबर आहेत, त्यांच्या हृदयाला 2च कप्पे आहेत, एक ऑरिकल आणि एक व्हेंट्रिकल. रेप्टाइल्स आणि अँफिबियन्स, रेप्टाइल्स म्हणजे कोण, सरपटणारे प्राणी जसं की क्रोकोडाईल, स्नेक. आणि अँफिबियन्स म्हणजे कोण, तर फ्रॉग. यांच्यामध्ये 3 चेंबर्स आहे हार्टला, म्हणजे 2 ऑरिकल आणि एक व्हेंट्रिकल. ऑरिकल व्हेंट्रिकल काय मी सांगणार आहे तुम्हाला. मॅमल्स आणि बर्ड्स, मॅमल्स म्हणजे आपण, बरेच प्राणी येतो, ह्युमन सुद्धा मॅमल्स मध्ये येतात. आणि बर्ड्स आपल्यामध्ये सापडतात 4 चेंबर्स. मग ह्युमन हार्ट मध्ये किती कप्पे आहेत, तर 4 कप्पे. यामध्ये हे जे वरचे 2 आहेत यांना म्हणतात ऑरिकल आणि हे जे खालचे 2 आहेत यांना म्हणतात व्हेंट्रिकल. मग 2 ऑरिकल 2 व्हेंट्रिकल असे आपल्यामध्ये आहेत 4 चेंबर्स, है ना. पण जर का तुम्ही नीट लक्ष दिलं तर हा भाग मी रेड कलरने दाखवलेला आहे आणि हा भाग मी ब्ल्यू कलरने दाखवलाय. का बरं, तर हा जो भाग आहे हा रेड कलरचा, इथे असणारे ऑक्सिजनेटेड ब्लड. ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे असं ब्लड ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे. आणि ह्या राईट साइडला असणारे डिऑक्सिजनेटेड ब्लड. आता आपण काय मिस्टेक करतो बघा, आपण डायग्राम काढायला घेतो, ही जी बाजू आहे आपला ही आपली उजवी बाजू आहे, आपण इथे लिहितो राईट ऑरिकल. असं करायचं नाहीये. का बरं ते सांगतो. तर ही लेफ्ट बाजू आहे. ज्यावेळेस आपण असं उभं राहणार आहे त्यावेळेस हे मॅच झालं पाहिजे. ही लेफ्ट साइड आणि ही लेफ्ट साइड ही मॅच झाली पाहिजे, है ना. मग आपली उजवी बाजू म्हणजे डायग्रामची डावी बाजू. मग इथे लिहायचंय लेफ्ट ऑरिकल. बरेच जण ही चूक करतात, इथे लिहिता राईट, इथे लिहिता लेफ्ट. असं करायचं नाहीये. ही लेफ्ट आहे, ही राईट आहे, हे मॅच झालं पाहिजे. मग लेफ्ट साइडला कोणतं ब्लड आहे, तर ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. आणि राईट साइडला कोणतं ब्लड आहे, तर डिऑक्सिजनेटेड, म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे. आता इथे बघा, हे जे 2 चेंबर आहे यांना म्हणतात ऑरिकल्स. कसे आहेत हे, सुपेरियर. सुपेरियर म्हणजे वर आहेत, बरोबर. थिन वॉल, तुम्ही जर का नीट बघितलं तर यांची वॉल आपल्याला अगदी थिन दिसतीये. आणि रिसिव्हिंग म्हणजे हे ब्लड रिसिव्ह करतात. लेफ्ट ऑरिकल मध्ये पाठवलं जातं ऑक्सिजनेटेड ब्लड. कुठून, लंग्स कडून. कोणाच्या मदतीने, तर पल्मोनरी व्हेन्स. आपल्याला माहिती आहे की बॉडी मधल्या सगळ्या व्हेन्स डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात, पण एकमेव पल्मोनरी व्हेन्स आहेत की ज्या ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात. तर राईट ऑरिकल मध्ये पाठवलं जातं डिऑक्सिजनेटेड ब्लड. कुठून येतं बरं, तर आपल्या ऑल बॉडी पार्ट्स कडे. कोण घेऊन येतं, सुपेरियर व्हेना कावा, इन्फेरियर व्हेना कावा. परत एकदा सांगतो, लेफ्ट ऑरिकल मध्ये येतं ऑक्सिजनेटेड ब्लड. कोणाच्या थ्रू पाठवलं जातं, पल्मोनरी व्हेन्स. कोणाकडून पाठवलं जातं, तर लंग्स कडनं. आणि राईट साइडला पाठवलं जातं डिऑक्सिजनेटेड ब्लड बॉडी पार्ट्स कडनं. आता हे जे खाली दिसत आहेत यांना म्हणतात व्हेंट्रिकल्स, जे की इन्फेरियर म्हणजे खाली आहेत. थिक वॉल, यांची वॉल जाड दिसते आपल्याला. का बरं, तर हे पंपिंग करतात, ब्लड पंप करतात. राईट व्हेंट्रिकल कडनं ब्लड पंप केलं जातं लंग्स कडे आणि लेफ्ट व्हेंट्रिकल कडनं ब्लड पंप केलं जातं बॉडी पार्ट्स कडे, जे की ऑक्सिजनेटेड आहे. म्हणून मी इथे लिहिलेलं आहे पंपिंग. आता इथे बघा, 2 ऑरिकलच्या मध्ये एक पार्टिशन आहे, त्याला म्हणतात इंटर ऑरिक्युलर सेप्टम. सेप्टम म्हणजे पार्टिशन, इंटर म्हणजे दोघांच्या मध्ये, ऑरिकलच्या मध्ये. आणि इथे जे पार्टिशन आहे याला म्हणतात इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम. त्यानंतर ना इथे काही वॉल दिसत आहेत आपल्याला, याला म्हणतात बायकस्पिड वॉल, याला म्हणतात ट्रायकस्पिड वॉल. या ठिकाणी इथे या वॉल दरवाजांसारखं काम करतात. एकदा का ब्लड खाली आलं की त्या ब्लडला मागे जाऊ देत नाही.
है ना. इट प्रिव्हेंट्स द बॅकफ्लो ऑफ ब्लड, असं आपल्याला लक्षात ठेवायचंय. इथे मी काही लाईन्स ड्रॉ केल्या आहेत, यांना म्हणतात कॉर्डेट टेंडेने. कॉर्डेट टेंडेने ह्या वॉल्सला ओपन आणि क्लोज करायला मदत करता. प्लस मी इथं असे काही कंपार्टमेंट, कप्पे कप्पे दाखवलेत, यांना म्हणतात कॉलमने काढणे. या कॉलमने काढण्यामुळे काय होतं, तर आतला सरफेस एरिया वाढतो आणि जास्तीत जास्त ब्लड तिथे बसवलं जातं किंवा मावतं. ओके, सो हे झालं इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट. इथे दिसते आपल्याला पल्मोनरी वेन, त्यानंतर इथे आहे अवोर्टा. अवोर्टाकडनं ब्लड पाठवलं जातं ऑल बॉडी पार्ट्स कडे, आणि ही आहे मुलांनो पल्मोनरी ट्रंक. अशा पद्धतीने आपलं हे जे हार्टचं स्ट्रक्चर आहे इंटरनली दिसून येतं. हा क्वेश्चन इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट 4 मार्क्ससाठी नेहमी येतो बोर्डामध्ये. यामध्ये तुम्हाला ही डायग्राम काढायची आहे, डायग्रामला असतात 2 मार्क, आणि काही पॉइंट्स मध्ये तुम्हाला हे एक्सप्लेन करायचंय, याला असतात 2 मार्क्स. सो अशा पद्धतीने इंटरनल स्ट्रक्चर, आपल्या हार्टचं जे इंटरनल स्ट्रक्चर आहे ते दिसून येतं. थँक्यू सो मच. तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि अजून तुमचे काही डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये टाकू शकता. थँक्यू सो मच.